सुंदर मनामध्ये भरली। अभ्या असं कायला करतो तू? तुला ना आता पैसे नीट हँडल करता आले पाहिजे। आले नाही पैसे की लगे उधळतो। उधळत नाही लते, जिमचं सामान घेतोय अकॅडमीसाठी। अभ्या हे पाय आता ना तू सगळं सिरियसली घेतलं पाय। आबांचा आणि दौलतचा तुझ्या लोन अकाउंटवर डोळा आहे। माहितीये मला। नाही नाही काय बी झालं ना तरी तुझे सगळे हप्ते वेळेवर आणि रेग्युलरली गेले पाहिजे, कळलं का? काय हे काय? त्याने अकाउंटला 10-12 हजार होते माया। हे ठेव, बाकीचा पगार झाला की देतो। म्हणजे अजून तुझा पगार झाला नाहीये? नाही झाला, होईल 1-2 दिवसात होईल। आणि बाकीच्यांचे झालाय वाटतं। असं कायला करतायत ते? दरवेळी तुझेच कायला लेट करते? अरे त्यांना सांग ना अभ्या तो तुझा हप्ता असतो म्हणून। अरे सांगितलेलं ते सगळं माहिती आहे त्यांना। मी बोलू का त्यांच्याशी? नाही नाही नको। हे पैसे ठेव तू। ठेव। अभ्या अरे देवी बन नको बरं तू। देवी? मी कायला देवी बनू? मला काही हौस नाही देवी बनायची। तू तुझ्या आयुष्यात मला मैत्रीण बनवलं ना तेच लय झालं। मैत्रीण? हा का? ठरलंय ना आपलं? हा पण माझं मन बदलू शकता ना? कायला? तू मैत्री तोडणार आहे होय? हा का बरं? मग काय किती दिवसाचा राहणार आहे मित्र मैत्रीण? कंटाळा आला आता मला। ए पोर आहे हो। अरे बस झालं ना आता मित्र मैत्रीण। आई बाप बना आता। आम्हाला समजा नकानी येद लागलेत आता नातवंडांचे। आजे असं काही होणार नाहीये। हाला काही बी बोलती गेलं ते। मग आजी मला सांग तुला किती नातवंड पाहिजे? मला हा डझन भर। बाबू दिली, डझन भर दिली। चल डझन भर? मग लग्न तर झालंय आता आमचं, दुसरा काय उद्योग आहे आम्हाला नाही का? अभ्या काय बी काय बोलू राहिला तू? जाय तू घरी, मामी वाट पाहत असतील तुझ्या। आणि पैसे घे। एकदा दिले की घेत नसतो मी, ठेवती। अभ्या अगं नवऱ्यानेच दिले ना, असू दे। जगराटीच राहते बाई ती। नाही 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 आजी, नवऱ्याने दिलेली नाहीये, तीच माझ्या हप्ते चुकू राहिली। मीच ते तिला परत करू राहिलो। हिशोब आहे मग। समजे हिशेब काय पैशात नाही चुकते होत। मग काय करू मी आजी? माझ्या नातीला खुश ठेव आणि तिच्या वाणीचे गोड पण ती दे मला। अभ्या जे घडणारच नाहीये त्याबद्दल तू कायला स्वप्न दाखवतोय? का ग मीने? बाईचं एकदा लग्न झालं ना की झालं। अगं नवऱ्यानं सोडून दिलेल्या बाईला ना एवढा काडीचा भी मान नसतो समाजात। हे नुसतं मंगळसूत्र नसतं ग, हा मान असतो बाईचा। समाजात ताट मानानं वावरण्याचं लायसन असतं ते। माझं काही लतीसारखं आहे का? मला ना जॉब आहे ना माझं शिक्षण झालंय, मला तर काही येत बी नाही। आपले आई बाबा त्यांचे बी हाल चालू आहेत, त्यात अजून मी कशी भर घालू येऊन घरी? अगं पण दाजींकडनं तुला प्रेम नाही ना मिळत आहे तिथे। खड्ड्यात गेलं ते प्रेम। कुणाला पाहिजे प्रेम? म्हणजे मला फक्त माया वाटणीचा पैसा पाहिजे आणि सुवासिनीचा दर्जा पाहिजे।
हे दोन्ही मिळत असेल तर काही मी खुडी आहे का मग नवऱ्याला सोडून यायला? पण ती म्हातारी ती मिळू देणार आहे का तुला काही? म्हातारीचं तर काही कळतच नाहीये. काय पाय म्हातारी आप्पांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये, पण आप्पा आणि भाऊजींचं सध्या पटतच नाहीये. भाऊजी काही शर्यत सोडायला तयार नाहीत आणि आप्पांना ते चालणार नाही. पाय ना तू, भाऊजी घरातनं बाहेर पडणार, आप्पाच बाहेर काढणार त्यांना. आणि या वेळेला म्हातारी बी त्यांची साथ नाही द्यायची. आणि एकदा का भाऊजी घराबाहेर गेले ना का मग माझंच राज्य. नाही, पण मग त्या ढोलीचं काय? तिचं काय नाही, ती जाईन तिच्या बापाच्या घरी. तरी बी याची काय गॅरंटी की सगळी सत्ता तुझ्या एकटीच्या हातामध्ये येईल म्हणून? मला नाही मिळालं तर यांना तर मिळेल. आणि तसंही नवऱ्याच्या इष्टेतीतला अर्धा वाटा बायकोचाच असतो कायद्यानं. अय्यो, काय तर कळायला लागलं की काय माहिती त्याला. आपल्या कामाचं जेवढं ना तेवढं शिकून घ्यायचं असतं. मिस नाशी, मला ना आता लई राग येऊ राहिला बरं. राग आलाय ना, आता तो सगळा राग शर्यतीच्या मैदानात काढ. पण आज कसं काय वागू शकतो बरं तो तुमच्याशी? वागू शकतो नाही, वागतोय तो. बुळेश्वर त्याला ना मी फोडून ठेवणार रे. अयो, कस तुलाच हुशार आहे रे तू. म्हणजे इडं तू त्याला फोडणार आणि तिडं तू शर्यतीतून आउट होणार. माहितीये ना तुला, आयोजकांनी तुला वॉर्निंग दिलीये का बुवा आभ्याला किंवा शर्यतीतल्या कुणाला बी काही बी झालं तरी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी असणार आहे. होशील मग डिस्क्वालिफाय तू. ते आहे, पण मग आता ना तुझा जो राग आहे ना तो ठेव खिशात आणि फोकस कर शर्यतीवर. तुला काही बी करून आभ्याला शर्यतीत जिरवायचंय. आणि मला बी वाटतं ना दौलत का बुवा ही शर्यत जिंकावी तर कुणी जिंकावी? वन अँड ओनली माय फ्रेंड दौलत सर्जेराव निंबाळकरनी. आता तर तुमच्यासाठी मी जिंकनच, पाहा तुम्ही. नुसतं बोलू नका रे, करून बी दाखव. जा प्रॅक्टिस करून घे. ठेवते मी फोन. बाय बाय. आशूचं वागणं पटतच नाही बाई मला. बोलले काय तुमच्याशी? वाकड्यातच शिरू लागलाय बाई. हे तुमच्या जवळच कंठ फुटवतो त्यांना. हे मीला नांदवायचंच नाही म्हणतोय आता. कशी का असं नाही हे मी, पण 3 वर्ष संसार झाला ना त्यांचा. हो ना, हे माग पिऊन पडत होते तेव्हा त्याच सांभाळून घेत होत्या ना. हा ना, पहा तरी आता बाई म्हणून तिच्या मनाचा विचार आशून करायला पाहिजे की नको? बाई पण तशा थोड्या तोंडाळच आहे. आदर्श कोण आहे सांगा पाहू मला. गुणदोष सगळ्यांमध्येच असतात ना, त्या गुणदोषांना स्वीकारूनच पुढे जायचं असतं संसारात. आशूचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. हे मी वागते ते चुकीचंच आहे बरं, पण आशू जे वागतोय ना ते जास्त चुकीचं आहे. काय ना, आपले दोन्ही पोरं हे चित्र आहेत. बायकोला प्रेम द्यायचं असतं, आदर द्यायचा असतो, हेच त्यांना कळत नाही ना. हे कळत नसल ना तर आता कळवून द्यावं लागल. आदर्श जोडपवा असं कोण म्हणतंय? जो संसार कराल तो आनंदात तर करा. भांडा आपण ते चहाच्या पेल्यातलं असू दे की भांडण, बाकी काहीच नाही म्हणणं. या पा, काही झालं तरी दोष आपल्या लेकरांचा आहे. व सुनांना बोल लावण्यात काय अर्थ नाहीये. काहीतरी करावं लागल. काय चाललंय तुझं? कुठं काय? तू दौलतशी बोलत होती मी. हा मग फ्रेंड आहे माझा. अगं तुझी चप्पल बी
कधी त्याच्याशी मैत्री करणार नव्हती ना. पण हे सगळं मनापासून नाही रे. कायला त्याला मग नादाला लावती ग. ए बाई, मी नाही नादाला लावलं त्याला, त्याचं तूच नादाला लागलाय. मग तू नको ना भाव देऊ त्याला. त्याशिवाय माझं काम कसं होणार दिदे. आणि हा जो सगळा गेम आहे ना, तो तुझ्या धीरानं सुरू केलाय, पण तो संपवणार मी आहे दिदे. आणि या गेम प्लॅन साठी दौलत माझं फक्त प्याद आहे, त्याचा मी यूज करणार आणि मग देणार त्याला सोडून. दिदे मला त्याच्यामध्ये काय बी इंटरेस्ट नव्हता, नसल कधी बी, एवढं ध्यानात ठेव. माझं टार्गेट फक्त एकच आहे, आब्या. माझं प्रेम बी आब्या होता आणि माझा राग बी आब्या. माझ्या आयुष्यात फक्त लव आणि हेट आब्याचे. मिनी नको त्या दौलतला नादाला लावू, तो धड नाहीये. मी बी तुला सांगितलं होतं दिदे, ते घर सोडून लगोलग ये इकडे निघून, तुझा रिस्पेक्ट नाहीये. पण तू काय केलं, नाही आली ना. आता नको मला सांगू, मी ने दौलतच्या नादाला नको लागू, तर धड नाहीये. तुझं सगळं ठरलंय ना तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय करायचं ते. माझं बी ठरलंय माझ्या न झालेल्या नवऱ्याच्या बाबतीत काय करायचं ते. हा बोल. हा झोपली होती का? नाहीतर मग फोन कसा घेतला असता. तुझ्याकडे नवीन नाही का दुसरं काही बोलायला? नवीन काही आहे का तुझ्याकडे विचारण्यासाठी? काढला का फना? हा अरे का फने बाहेर? अभ्या तू पैसे ठेवून गेला, असं कायला करतो रे? मग तू तरी असं कायला करते? मी काय केलं आता? कायला हप्ता भरला तुला ते? तुला वाचवण्यासाठी. तुला काय फरक पडतो? पडतो मला फरक अभ्या. काय? अबे तुला काही दुसरं काम नाहीये का रे? नाही सांग ना. पण मला लय काम आहे. हा पण फरक काय पडतो ते सांग ना. अभ्या तो दौलत ना तुझ्या वाईटावर टपलाय, आणि तू जर वेळेवर हप्ता भरला नाही तर तो तुझ्याबरोबर काय बी करू शकतो, आणि ते मला आवडणार नाही. हे बँक त्याच्या मालकीची आहे अभ्या. आपण बायको माझी आहे ना तू. अभ्या एक सांगू का रे तुला? एक काय दोन सांग. तू वेळ मारून नेण्यासाठी एवढं खोटं कायला बोलतो रे? कधी खोटं बोललो मी? मला सांग तुला किती नातवंड पाहिजे? डझन भर. बाबू दिली, डझन भर दिली. चल. नाही माहित का तुला? तू सांग ना. अबे तू एवढं खोटं बोलतो ना की एक दिवस तुझं लांडगा आला रे आल्यासारखं होणार आहे. म्हणजे? ज्या दिवशी तू खरं बोलशील ना तेव्हा कोणी बी विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर. तू ठेवशील ना? काय माहित? ठेवशील तू, खात्री आहे मला. अरे बापरे, मलाच इथं माझी खात्री नाही, तुला बरी खात्री आहे माझी. पाय तू, चॅलेंज आहे. बर मी विचारू का एक? 30 सेकंद आहेत तुझ्याकडे फक्त. काम आहेत मला. हे मंगळसूत्राबद्दल तुला कोणी सांगितलं? त्यानं काय फरक पडतो? कामिनी. दुसरं कोण सांगणार? तुला सांगतो लते, ती कामिनी आहे ना, तिला. अभ्या तुझी 30 सेकंद संपली. लते हे पाय अभ्या, मला ना माझ्या दिवसाचा शेवट कामिनीबद्दल बोलून नाही करायचंय. मग आपल्याबद्दल बोलू की. आपल्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे? शर्यत संपली की आपल्या बी नात्याचं दी एंड आहे ना. हे पाहिलं ते आपल्याला जरा बोललं पाहिजे. मी तुला. लते. हा बापू. कोण आहे? अभ्या. हा ना, चालू दे चालू. नाही सांग नाही, चालू दे चालू दे. बापू मी करते तुला नंतर फोन. किती वाजता? मला नाही माहित. मग कुणाला माहिती? गुड नाईट अभ्या, आपण नंतर बोलू. लते
त्याचं लग्न झालं असलं तरी बी त्याच्या मनामध्ये अजून हीच आहे. मला म्हणतो की लग्न टिकव तुला ते बरोबरच आणि माझ्या बरोबर रिलेशन ठेवतो म्हणून. रिलेशन म्हणजे फिजिकलवालं रिलेशन. तू थांब रे आब्या, तुझं रिलेशन कसं काढतो पाय ना. लई मस्ती आली ना तुला. नाही तुझ्या तांगड्यांचा हार करून तुझ्या गळ्यात घातला ना मी. आय शपथ. पण आता असे लोकल राडी नाही करायचे. काहीतरी मोठा कार्यक्रम केला पाहिजे भो. फुल गागाट आब्या. दौलत आबांनी बोलवलंय लगेच. काय घोळ आहे हा? कामिनी म्हणते की अभ्यानं तिला मंगळसूत्र दिलंय. अभ्यानं ते मंगळसूत्र खरेदी केलंय हे खरंय, पण कामिनी म्हणते ते अभ्यानं दिलंय तिला. खरंच? अभ्याला बहुतेक हेच सांगायचं असेल का? नाही म्हणजे माझ्याशिवाय कुणा पुढे बोलणार ना तो. बेस्ट फ्रेंड आहे आम्ही. नाही पण मी त्याला सांगणार आहे की बाकी तू लाख माणूस आहे, पण खोटं बोलून वेळ मारून नेणं थांबव रे बाबा आता. माझ्याशी तर लयच केअरिंग वागू लागलाय. मी त्याचा हप्ता भरला म्हणून त्या उपकाराच्या जाणीवेने तर असं वागत नसेल ना तो. आबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोलविलं का? नंबर आला का? कोणचा? नीलाक्षीचा. कोण नीलाक्षी? तुमची भावी पत्नी. बोलून घ्या तिच्याशी. काय बोलायचंय? आता हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. मला नाही कळत. बोळ्यानं दूध पित नाही तुम्ही. बोला. पण आबा बोला म्हटलं की बोलायचं. आणि असं बोला ना की अण्णांसमोर तिने तुमची तारीफच केली पाहिजे. कळलं का? लहान आहे तू म्हणून तर. बरं आता ऐक. हा बोल ना. नाही तुझा ऐकण्यासाठी जन्म झालाय माझा. बोल. हे पाय अभ्या, मी तुझा हप्ता भरला म्हणून तुला उगा एवढं चांगलं वागण्याची गरज नाही आहे. अरे मी सगळे पैसे परत घेणार आहे तुझ्याकडून तुझा पगार झाला की. दिन असं वाटतं का तुला? नाही मी एकदा घेतले की पैसे गेले म्हणून समज. बापूंचं पाहते ना, हिस्ट्री आहे माझी. अभ्या नको ना असं बोलू. खरंय कोणते ते, पण तुझे पैसे देणार आहे मी आज उद्यामध्ये. अरे घाई नाहीये मला. बेकार वाटतं गेलं ते. रात्रभर झोपलो नाही मी. परके आहे का आपण? माझं माझी जबाबदारी आणलं ते. हा पण मी बोलणार आहे आज सरांची. अभ्या तू ना आता पैसे सेव्ह करायला शिक. आले नाही पैसे की खर्च करतो लगे. काय खर्च केला मी? मंगळसूत्र घ्यायची गरज होती आता. होती. काय गरज होती? ते पैसे आता हप्त्याला कामी नसते का आले? मला काय माहिती होतं सर असं करतील. हा भ्या, पण 2 महिन्याच्या हप्त्याची तयारी करून ठेवली पाहिजे का नाही? आणि असं समजायचं की ते पैसे आपल्या अकाउंटलाच नाही. होतील ते, पण मध्ये हॉस्पिटलची बिलं बी भरली ना. ते तर आहेच, पण आता ते मंगळसूत्र. पर्सनल लाईफ बी इम्पॉर्टंट असतं ना ते. आपलं प्रेम समोरच्याला कळलं तर पाहिजे. प्रेम करण्यासाठी सोनं नाही लागत अभ्या.
मला तर उलट ते फार उथळांवरवरचं वाटतं. प्रेम दाखवण्याची गोष्ट नाही अभ्या, समजण्याची गोष्ट आहे. काय बोलली तू? प्रेमासाठी सोनं नाही समजणं लागतं. तुला नाही कळणार, सोड. हा, तुला जाणी आहे ना, सगळ्यांना सगळं कळतं तुला. एवढं तर मला नक्कीच कळतं की हप्ता तोंडावर असताना ना सोनं विकत घ्यायचं नाही. थोडे पैसे दिले होते मी. अभ्या, अरे तुला आर्थिक नियोजन करण्याची लय गरज आहे. तू आहे की त्यासाठी? मी काय नोकर आहे तुझी? नोकर? हा, नोकर कायला? बायको आहे ना तू माझी. तू कधीच सिरियस होऊ नाही शकत का? ते मी सिरियसच आहे. हे पाय, हे पण नियोजन फियोजन मला नाही जमणार. तुझं काम आहे ते. अभ्या, ते तुझं काम आहे ना, तर तुला बी जमलं पाय करायला. कधी काय करावं लागल सांगता येत नाही. एक काम कर, माझ्या बरोबर चल, तुला बी शिकवतो स्लॅब कसा टाकायचं ते. नाही, कधी काय करावं लागल सांगता येत नाही ना. कधीच सरळ बोलू नाही शकत का तू? वाकड्यात तू शिरले ना आधी. अभ्या, मी तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. तुझं काम मला करायला लावून काय बोलायचं सांगू राहिली तू? तुझे पैसे आहेत ते, तुझं काम आहे ते. तर त्यासाठी तर तुला करून घेतली ना. अभ्या, तुला ना सिरियसनेसच नाही कुठल्या गोष्टीचा. फक्त मस्करी आणि उडवाउडवी. वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलायचं आणि वाटेल ते अर्थ काढून मनाला येईल तेच करायचं, हो ना? अभ्या, तुला तर एवढं चांगले सांगते तर ऐकायला नको माझं. उगा लांबण लावत बसतो तू. तुला ना जे पाहिजे ते तू कर. पाय तर अजून 4 मंगळसूत्र आण आणि वाट. मला काय करायचंय?